सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. मला आपणा सर्वांना सांगावयास अत्यंत आनंद होतो की काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी दयानंद सभागृह या ठिकाणी अतिशय सुंदर असा मैं ना भूलूंगा असा सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय मुकेश फॅन्स ग्रुप लातूर यांच्या वतीने. आणि त्या कार्यक्रमामध्ये साधारणतः 2016मध्ये मार्च 2016मध्ये पासआउट झालेली आमची विद्यार्थिनी सायली कटके आणि सौरभ कटके यांच्या पालकांची भेट झाली आणि आदरपूर्वक आमचा नमस्कारसुद्धा झाला. आणि मग सायलीचं MBBS कंप्लीट झालं, म्हणजे ती डॉक्टर झाली. मनस्वी खूप आनंद वाटला. आणि सौरभचं काय चालू आहे तर त्याचं MBBSचं लास्ट इयर चालू आहे. म्हणजे असे जागरूक पालक, आदर्श पालक आणि त्या पालकांचे पाल्य लेकरं आमच्याकडे शिकून गेले. अद्यापर्यंत अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत. अनेक जण खूप चांगल्या प्रकारे संपर्कात आहेत. काही जण आमच्यापासून दुरावलेले आहेत, म्हणजे संपर्कात नाही आहेत. तर जीवनामध्ये आई, वडील आणि गुरु ह्या तिघांचे उपकार आपण आयुष्यभर कधी विसरायचे नसतात. तसा प्रयत्न आम्हीही करत असतो. ज्यांच्या माध्यमानं आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याची जाणीव ठेवून, तसंच आईवडिलांच्या उपकाराची, कष्टाची जाणीव ठेवून, गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून आज आम्ही कार्य करतो आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते जे होते त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्याचे पालक आदरणीय नक्का सर, तर त्यांनी आम्हाला पासेस वगैरे दिले होते. अगदी सर्वांसाठी मोफत प्रवेश होता त्या ठिकाणी. सुंदर कार्यक्रम झाला. तर संस्कृती नक्का आणि संस्कार नक्का, तर संस्कृती आणि संस्कार या दोघांचीही भेट तिथं कार्यक्रमामध्ये झाली. आनंद वाटला आम्हाला. मग काय चाललं आहे बेटानं म्हणून विचारल्यानंतर त्यांनी इंजिनियर कंप्लीट झालं असं संस्कृती नक्कानं सांगितलं. आणि संस्कार म्हणजे तिचाच भाऊ, त्याला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की माझं पॉलिटेक्निकल चालू आहे अलमाला या ठिकाणी. म्हणजे आनंद वाटतो. असे आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी पुन्हा परत भेटले आणि यशस्वी झालेलं ऐकलं तर मनस्वी खूप आनंद वाटतो. आणि आम्ही स्वतःला सौभाग्यवान समजतो. असे गुणी, प्रामाणिक, सुसंस्कारी लेकरं आमच्याकडे येतात. आमच्याकडनं संस्कृतच्या बाबतीतलं ज्ञान प्राप्त करतात. संस्कृत विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवतात. आपल्या आईवडिलांचं, आपल्या शाळेतील गुरुजनांचं आणि आम्हासारख्या क्लासेसवाल्या शिक्षकांचं